नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण लसणाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही लसणाची चटणी घरामध्ये कोणतीही भाजी नसेल तर ह्या चटणी बरोबर आपण भाकरी, चपाती खाऊ शकतो आणि ही चटणी खूप चविष्ट लागते. जर ही चटणी आपण बनवून ठेवली तर फ्रीजच्या बाहेर 1.5-2 महिने चांगली टिकते आणि फ्रीजमध्ये 3 महिने तर चांगलीच टिकली जाते. तर चला आपण यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघून घेऊया. तर इथे मी सुकं खोबरं आहे ते मी कापून घेतले आहे, तर तुम्ही किसूनही घेऊ शकता. शेंगदाणे, मीठ, लसूण सोलून घेतला आहे मी ते, हळद आणि लाल तिखट. इथे मी एक पॅन घेतला आहे आणि पॅन चांगला गरम झाला. आता त्यावरती आपण शेंगदाणे घालूया आणि शेंगदाणे आपण चांगले भाजून घेणार आहोत. तर गॅस आहे हा मीडियम ठेवायचा आणि त्यावरती हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. जर गॅस फास्ट ठेवला आणि जर आपण शेंगदाणे भाजले तर ते बाहेरून करपले जातील आणि आतून कच्चटपणाच राहील शेंगदाण्यांना, म्हणून इथे चांगले शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर इथे हे बघा मी चांगले शेंगदाणे भाजून घेतले आहे. तर मी एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेते आणि आता आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं आहे हे कमी गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे आहे, कारण खोबऱ्यातील मॉइश्चर आहे ते निघून जायला पाहिजे, म्हणजे चटणी आहे ही चांगली टिकली जाते. तर इथे आता हे खोबरं चांगलं भाजून झालं आहे. तर हे खोबरं आता आपण थंड करून घ्यायचं आणि नंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. तर हे आता मी थंड व्हायला ठेवते. हे बघा इथे आता खोबरं चांगलं असं थंड झालं आहे. तर आता मी हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि यावरती आता आपण लसूण घालणार आहोत. तर लसूण इथे सुकलेली लसूण आहे. शेंगदाणे घालते, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालूया आणि आपण ही चटणी आहे ही चांगली मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर ही मी आता चटणी वाटून घेते. तर हे बघा इथे आता ही चटणी मी चांगली मिक्सरला वाटून घेतली आहे. कलरही बघा किती छान असा आला आहे आणि ही चटणी सुटसुटीत झाली आहे. ओलसरपणा अजिबात नाही आहे. ही चटणी बाहेर 1 ते 1.5 महिने चांगली टिकते आणि फ्रीजमध्ये 3 महिने खूप छान अशी टिकली जाते. तर अशी चटणी आपण प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि झटपट बनणारी ही चटणी आहे आणि तितकीच चविष्ट बनते ही चटणी. तर ही चटणी तोंडाची चव वाढवण्यासाठी खूप छान अशी आहे. तर तुम्ही ही चटणी करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.